नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर झारखंड सरकार पाडण्याचा आरोप। झारखंड आणि माझा काहीच संबंध नाही असे बावनकुळे यांचे विधान। अमरावती शहरात हवाला मार्फत मोठ्या रकमेची वाहतूक, 3,50,00,000 रक्कम जप्त। आणि अंगारकी चतुर्थीसाठी दगडूशेठ मंदिर बाहेर भाविक जमा, मंदिर बंद असल्यामुळे बाहेरूनच दर्शन। आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता व मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहे। मात्र बावनकुळे यांच्याकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले असून मी झारखंडच पाहिलं नाहीये असं ते म्हणाले। झारखंडमधल्या ऑपरेशन लोटसवरून महाराष्ट्रातल्या राजकारणात सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। झारखंडमधील हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या एक बडा नेता प्रयत्न करतोय आणि पैसे देऊन आमदार फोडण्याचं कट कारस्थान रचलं जात आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला। या पत्रपरिषदेमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव देखील त्यांनी घेतले आहे। झारखंड की सरकार गिराने का षड्यंत्र भारतीय जनता पार्टी कर रही है। अभिषेक दुबे नाम के एक व्यक्ति को गिरफ्तार किया गया है और उनके बयान में ये स्पष्ट हुआ कि महाराष्ट्र के एक पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी ने उनके भांजे जो SPG में कमांडेंट थे, उन्होंने इस्तीफ़ा देकर नागपुर में क्लासेस का काम शुरू किया है। जय कुमार बेलखड़े जिनका नाम है, उनके जरिए 3 विधायक अमित कुमार यादव कांग्रेस पार्टी, इरफान अंसारी कांग्रेस और उमाशंकर अकेला ये निर्दलीय विधायक को दिल्ली बुलाया गया, टिकट इंडिगो का दिया गया था, जिनकी मुलाकात दिल्ली के 5 सितारा होटलों में हुई। विवांता नाम का होटल है जहाँ पे ये मुलाकात बावनकुळे और महाराष्ट्र के 2 विधायकों के बीच में हुई। कुछ बातचीत हुई, कुछ पैसा देने की बात हुई। उसके बाद विधायक वापस ये रांची चले गए, झारखंड चले गए। और 21 तारीख के रोज फिर महाराष्ट्र के कुछ भारतीय जनता पार्टी के नेता, जिसमें मोहित कंबोज, अब नाम बदल के उन्होंने मोहित भारती अपना रख लिया है, उनके साथ अमित यादव और एक व्यक्ति आशुतोष ठक्कर जो मुंबई के निवासी हैं, ये लोग झारखंड रांची में लीलैक होटल में रुके हुए थे, जहां विधायकों से बातचीत करते थे, पैसों का प्रलोभन दे रहे थे और उन्हें कुछ जानकारी लगी कि शायद कुछ गड़बड़ होने वाली है, वो वहाँ से निकल गए। बाद में पुलिस का छापा पड़ा, 3 लोगों को गिरफ्तार किया गया है, जिसके अंदर एक शराब के कारोबारी भी हैं। और आपको जानकारी दे दूं कि जिन बावनकुळे साहब का नाम इसमें आ रहा है, पूर्व मंत्री, वो आबकारी मंत्री एक्साइज के महाराष्ट्र के मिनिस्टर थे। झारखंड सरकार पाडण्याच्या कट प्रकरणात मंगळवारी 3घांना अटक झाली। त्यातील अभिषेक दुबे नामक व्यक्तीने खुलासा केला की झारखंड सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील चंद्रशेखर नावाचा नेता कार्यरत आहे। अभिषेकने आपल्या जबाबात हेही सांगितले की हा नेता भाजपचा माजी मंत्री आहे। मात्र हे सर्व आरोप बावनकुळे यांनी धुडकावून लावून व झारखंड आणि माझा काहीही संबंध नसल्याचे सांगितले। देखिए, मैंने झारखंड की सीमा देखी नहीं है, झारखंड का इतिहास मैंने देखा नहीं है, वहाँ मैं कभी गया भी नहीं हूँ, तो मैं वहाँ की सरकार कैसा गिरा सकता हूँ और मेरी क्या औकात है सरकार गिराने की।
मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ, महाराष्ट्र में काम करता हूँ, महाराष्ट्र जनरल पार्टी का जनरल सेक्रेटरी हूँ। इसलिए झारखंड से जब मेरा रिलेशन ही नहीं है, जब मैंने झारखंड को देखा ही नहीं है, तो वहाँ की सरकार गिराने की मेरी औकात भी नहीं है और मेरा कोई संबंध भी नहीं है। जानबूझ के कोई तो भी षड्यंत्र कर रहा है और ये षड्यंत्र का वजह से भारतीय जनता पार्टी को बदनाम किया जा रहा है। मुझे नहीं मालूम कैसा नाम आता है, क्या आता है। सार्वजनिक रूप से कोई फ़ोटो निकालते हैं, उसको लेकर कुछ हुआ है क्या, मुझे कुछ नहीं मालूम। पुलिस जांच करेगी, लेकिन मैं आपको बहुत दावे से कहता हूँ कि मेरी औकात ही नहीं है झारखंड जाकर सरकार गिराने की। मैं उतना बड़ा आदमी नहीं हूँ। पुलिस जांच करेगी, जब उन्होंने अरेस्ट ही किया है लोगों को तो पुलिस जांच करेगी। सध्या नवाब मलिक यांच्याकडून लावण्यात आलेल्या आरोपाचं बावनकुळे यांनी खंडन केलं असले तरी SIT मार्फत चौकशी केली जाण्याची माहिती पुढे येत आहे। अशात जर या आरोपांमध्ये तथ्य आढळेल तर बावनकुळे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे। नागपूरहून ब्युरो रिपोर्ट VKB न्यूजसाठी। हवालामार्फत मोठ्या रकमेची वाहतूक अमरावती शहरातून होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई पार पाडली। 2 स्कॉर्पिओ गाड्यांमधून सुमारे 3,50,00,000 रुपयांची रक्कम या कारवाईत जप्त करण्यात आली। या मोठ्या रकमेची वाहतूक करणारे 4 नागरिक हे गुजराती असून त्यातील 2 हे अमरावतीमधील आहेत। ही रक्कम मोजण्यासाठी 2 स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले असून या संदर्भात ट्रेजरी व आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त आरती सिंग व DCP सातव यांनी सांगितले। पेट्रोलिंग, नाकाबंदी, कमिंग ऑपरेशन सुरू केले होते। आज सकाळी याच ऑपरेशन निमित्ताने आपल्याला आपली टीमला, राजापेठ पोलीस स्टेशनची टीमला 2 स्कॉर्पिओ गाडी संशयित दिसली। आपण त्यांना थांबवले आणि त्यांना चेक केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कॅश बरामद झालं। त्यांना थोडा विचारपूस केल्यानंतर माहीत पडलं की हे जे ज्यांच्याकडून हे कॅश घेऊन येत आहे ते जवळ फ्लॅटमध्ये राहत आहे। त्या फ्लॅटवर पण लगेच आपण गेलं, धाड टाकलं आणि तिथे आपल्याला करन्सी नोट काउंटिंग मशीन मिळाले आपल्याला। तसेच कॅश तर फारसा तिथे काही मिळाला नाही, पण 2 आपल्याला काउंटिंग मशीन तिथे मिळालेले आहेत आणि या 2 गाडीमध्ये आपल्याला टोटल कॅश 3,50,00,000 मिळालेला आहे। आता आपल्याला जसे हे माहिती मिळाली आणि ताब्यात आपण घेतलं त्याचे लगेच आपण इन्कम टॅक्स IT डिपार्टमेंट त्यांचे जे लोकल इथे अमरावतीमध्ये ब्रांच आहे त्यांना आपण सूचना दिल्या आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना नागपूरमध्ये कळवले आणि त्यांचे वरिष्ठ लवकरच येऊन पुढच्या याच्यामध्ये म्हणजे कॅश आपल्याला मिळालेली आहे त्याचा तपास इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करणार आहे। मंगळवारी अंगारकी चतुर्थीसारख्या पावन सणाला दगडूशेठ गणपतीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी बघायला मिळाली। मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील हे प्रसिद्ध दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले असून भाविकांना बाहेरूनच हात जोडून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यावे लागले। अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी गणेश चतुर्थी मानल्या जात असून पुण्याचे भाविक थेट पोहोचले दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला। मात्र कोरोना काळात मंदिर बंद ठेवण्यात आले असून भाविकांना बाहेरूनच दर्शन लाभले। या दिवशी शेकडो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। कोकणात मुसळधार पावसामुळे महाड, पोलदापूर, चिपळूण, रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याचमुळे या परिसरात भरपूर लोकांना दुखापत झाल्याची माहिती पण मिळाली आहे। म्हणून मंगळवारी या नुकसानग्रस्त भागांचा तपास करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पोहोचले होते। पूरग्रस्तामुळे ज्या लोकांचा जीव गेला असून त्या लोकांना कोश्यारी यांच्या हस्ते श्रद्धांजली सुद्धा अर्पित करण्यात आली। मुझे लगता है इस प्रकार की घटना पूरे के पूरे गांव का जाना शायद महाराष्ट्र के लिए ये पहली घटना होगी या बहुत कम ऐसी घटनाएं होंगी। इससे सारे परिवार खत्म हो गए, हम सब दुखी हैं। स्वयं प्रधानमंत्री जी दुखी हैं, मुख्यमंत्री जी आपके बीच में आके गए हैं। अब चूँकि जो हो गया है उसके लिए कुछ भी करना कठिन है, लेकिन हम कोशिशें करेंगे, प्रदेश सरकार भी और केंद्र सरकार की भी, कि जो भी लोग बचे हैं
उनके लिए हम रिहेबिलिटेशन करें, उनके लिए जो भी सुविधा हो सकती है वो सुविधा दें, और इसके लिए दोनों सरकारें केंद्र और प्रदेश मिलकर के दोनों काम करेंगी। मैं सभी जो इसमें दिवंगत हुए हैं उन सबको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और भगवान से प्रार्थना कि उनको शांति प्रदान करें। और आप सबसे भी यही निवेदन है कि इस काम में सकारात्मक सहयोग देंगे तो हम हल निकाल पाएंगे प्रदेश और केंद्र मिलकर। सोमवारी झालेल्या व्यापाऱ्यांच्या सरकार जागवा व्यापार वाचवाच्या मोर्चानंतर लागोपाठ मंगळवारी व्यापाऱ्यांनी बाईक कार रॅलीचे आयोजन केले होते। सरकार जगाव वाणिज्य बचाव समितीच्या वतीने नागपूरमध्ये लेव्हल 1 चे निर्बंध लागू करण्यात यावे अशी सरकारकडे मागणी करण्यात आली होती। नागपूर शहर लेवल 1 मध्ये असूनही लेवल 3 चे निर्बंध हटविण्याबाबत सोमवारी आणि मंगळवारी व्यापाऱ्यांचा सरकार विरोधात हल्लाबोल बघायला मिळाला। हे निर्बंध असेच लागू राहिले तर शहरातील व्यापार पूर्णपणे ठप्प पडेल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। म्हणूनच शहरातील प्रभावित व्यापाऱ्यांच्या 23 संघटनांनी मिळून सरकार जगाव वाणिज्य बचाव संघर्ष समितीची स्थापना केली आहे। नागपूरमध्ये लेवल 1 चे निर्बंध जोपर्यंत लागू नाही करत तोपर्यंत असे मोर्चे रोज काढण्यात येतील असे रॅलीमध्ये उपस्थित नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी सांगितले। आपने एकदम ठीक बताया। कल का आंदोलन सरकार जगाओ महापदयात्रा जो ऑर्गेनाइज किया था सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समिति ने, उसको बहुत ज़बरदस्त रिस्पांस मिला और वो पूरे तरीके से सक्सेसफुल रही। सरकार को जगाने के लिए आज हमने दूसरा कार और बाइक रैली का आयोजन किया है। ये कार और बाइक रैली पूरे शहर में जन जागरूकता फैलाते हुए सरकार तक आवाज़ पहुंचाएगी और ऐसी उम्मीद करती है कि सरकार जो हमारी मांग है उसके ऊपर संवेदनशीलता रखते हुए उचित निर्णय ले और आज या कल में कुछ अनाउंस करे। अगर नहीं होता है तो संघर्ष समिति ये आंदोलन को और तीव्र करने की तैयारी में है और अगर उसके बाद भी नहीं होगा तो नॉन कॉपरेशन मूवमेंट चालू किया जाएगा और व्यापारी और जितने स्टेक होल्डर्स हैं वो कोई भी प्रतिबंध सरकार का अपने ऊपर लागू नहीं करेंगे, एक्सेप्ट नहीं करेंगे। वो अपने मर्जी से दुकानें खोलेंगे और मर्जी से बंद करेंगे। कोई समय की पाबंदी को हम नहीं मानेंगे। ये मैडम जो आंदोलन आप देख रहे हैं, कल 26 तारीख को भी हमने आरबीआई चौक पे एक आंदोलन करा जिसमें हमने शांतिपूर्ण पद यात्रा कलेक्टर और कमिश्नर ऑफिस तक करी। ये उसी के परिणाम दूसरा दिन है। ऐसे कई आंदोलन हो गए। अगर सरकार हमारी बात नहीं मानती है पूरे शांतिपूर्ण आंदोलन होंगे। हम किसी भी प्रकार से कानून को हाथ में नहीं लेंगे। लेकिन ये मैं आपके माध्यम से माननीय मुख्यमंत्री जी से कहना चाहता हूँ, सरकार अब बस बहुत हुआ सर, हमारे को हमारी दुकानें खोलने का मौका दीजिए। 4 बजे के बाद ऐसा होता है कि हमारी दुकान पराई हो जाती है। हमारी दुकान में हमको बैठने के लिए दंड किया जाता है। जब तक कोरोना के बहुत केसेस थे हमने भी सरकार का साथ दिया, लेकिन जब आज 6,000-7,000 टेस्टिंग में 2 से 4 केस आ रहे जो कि अपने आप में बहुत कम है, ये या तो सरकार बता दे कि भैया 31 दिसंबर के बाद से कोरोना नहीं रहेगा, फ्री दुकानदारी करना, तो हम मान जाएंगे। लेकिन ये कुछ चीज़ हो नहीं सकती है। ये आपको भी पता है, सरकार को भी पता है। ये लुका छुपी चलते रहेगी। आगे जब बढ़ेगा फिर सरकार के जो दिशा निर्देश आएंगे हम मानेंगे। लेकिन जब तक कुछ नहीं है तो हमको हमारी दुकानें खोलने का मौका दे, ना कि हमको हमारी दुकानों में चोर साबित किया जाए। और अगर अभी शांतिपूर्वक नहीं सुना गया तो आप क्या कदम उठाएंगे? मैडम ये आंदोलन कंटिन्यूस चालू रहेगा। ये आंदोलन रुकेगा नहीं। हम लोग रोज बैठक करेंगे, आंदोलन समिति के लोग और नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स के लोग बैठ के बैठक कर करके आगे की रोज डे टू डे रणनीति तय कर करके इन्फॉर्मेशन सबको देते रहेंगे। अमरावतीमध्ये जिल्हा कृषी कार्यालयात प्रलंबित पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 1000 रुपये भरून कापूस आणि सोयाबीनचा विमा काढला होता। मागच्या वर्षी देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विमा मिळणं अपेक्षित होतं। मात्र विमा कंपन्यांकडून अजूनपर्यंत विमा न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अमरावती येथील जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। तब्बल 2 तास संतप्त शेतकरी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाला घेराव घालून होते।
यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही कृषी अधिकाऱ्यांना दिला. दर्यापूर तालुक्याला इमा मिळते अचलपूर चांदूर बाजार जे जिथं सोट्यावाले आमदार आहेत त्याला मिळते ना. आमच्या अंजनगाव तालुक्याला कोणी वाली नाही आहे तर आम्हाला इमा नाही आहे. आता आम्ही इथून इमा घेतल्याशिवाय जाऊ नये. आखरी निर्णय इथूनच नाही जाऊ आम्ही. आता हे केलेला आहे सर्वे, ह्या मॅनेज केलेल्या लोकही बादचा त्याच्या शेतात सोयाबीन नसतानाही त्याच्या शेतातला सर्वे आहे. बोलावा इथंच बोलावा. त्या हे कंपनीवाल्यानं हे दारूच्या बारवर बसून या सर्वे केलेला आहे. हे रँडम पद्धती उमराटा पद्धती काय आहे लावलेला आहे, काहीच नाही लावलेला आहे. यानं दारूच्या बारवर सर्वे केलेला आहे या कंपनीवाल्याला. या कंपनीवाल्यावरच आमचा दावा आहे. चला तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. मात्र केंद्र सरकारची ही मोठी जबाबदारी असून ती पार पाडावी म्हणून मुख्यमंत्री यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. एक नियम है कि जब बचाव कार्य शुरू रहता है तो वहाँ डिस्टर्बेंस नहीं होना चाहिए, चाहे पॉलिटिकल हो या चाहे और कोई हो. और आपको पता होगा जब ये 26/11 का हमला हुआ था ताज, तो माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख गए थे. उनके साथ उनके कुछ और भी लोग थे. तब उनको पद से हटना पड़ा था. वहाँ डिस्टर्बेंस होता है बचाव कार्य में. तो थोड़ा अब अपने आप को राजनेताओं ने कंट्रोल रखना चाहिए, अपने आप पर नियंत्रण रखना चाहिए. इतना ही मैं कहूँगा, बाकी कुछ नहीं. केंद्र सरकार की तरफ से पहले मदद मिलेगी, राज्य सरकार इस तरह के बयान आ रहे हैं. देखिए, राज्य सरकार सक्षम है, लेकिन केंद्र सरकार की भी अपनी जिम्मेदारी होती है. और हमें विश्वास है केंद्र का और महाराष्ट्र का एक समन्वय चल रहा है, कोऑर्डिनेशन चल रहा है. मुख्यमंत्री खुद बात कर रहे हैं. और कुछ कम ज़्यादा हो गया तो लीडर ऑफ अपोजिशन है, वो भी बात करेंगे. केंद्र में अपने इतने मंत्री बैठे हैं, वो भी बात करेंगे. ये कोई पॉलिटिकल क्रेडिट या राजकीय श्रेयवाद का, राजनीतिक श्रेयवाद की लड़ाई नहीं है हमारे लिए. हमारे लिए महाराष्ट्र को फिर एक बार उस संकट से उभारने की बात हम करते हैं. तो हम ये श्रेयवाद की लड़ाई नहीं करेंगे. नहीं, घर तो म्हाडा ही बनाएंगी, महाराष्ट्र सरकार बनाएंगी. अगर केंद्र की तरफ से कोई योजना आती है तो ज़रूर सरकार विचार करेगी. कोणीही जाऊ बघा की एक देशभरामध्ये, जगभरामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात तेव्हा तिथे सगळ्यात आधी जे बचाव कार्य सुरू होतं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत बचाव कार्यामध्ये. हा एक नियम आहे जगभरात. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर अशा काही दुर्घटना घडत आहेत तेव्हा शक्यतो आरोप प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवरती आरोप करणं, हल्ले करणं अधिकाऱ्यांवरती, हे प्रकार थांबले पाहिजेत.
प्रत्येकजण मनापासून एक मनामध्ये वेदना घेऊन बचाव कार्य करतो आहे. मग अधिकारी असतील, प्रशासन असतील, सरकार असेल, इतर पक्षाचे लोक असतील. बुलढाणामधील एक वेदनादायक घटना आज समोर आली आहे. ज्या आईवडिलांनी जन्म देऊन आपल्या जीवाचं रान करून मुलांचा संसार थाटून दिला, त्यांनाच आज त्या मुलाने घराच्या बाहेर काढून टाकले आहे. ज्या वेळात आईबाबांना आपल्या लेकराच्या आधाराची गरज होती, त्या वेळात त्यांच्यावर अत्याचार करून घराबाहेर हाकलवून लावले. या वृद्ध दाम्पत्याने बुलढाणा जिल्हा अधिकारी यांना भेट देऊन त्यांच्याकडे या घटनेसंदर्भात तक्रारीचे निवेदन केले आहे. बुलढाणामधील देऊळगाव माळी येथील परसराम फलके आणि गीताबाई परसराम फलके या दाम्पत्याची ही दुःखद कहाणी आहे. कोणत्याच आईवडिलांवर अशी परिस्थिती नको यायला, ज्या स्थितीत आज हे वृद्ध दाम्पत्य अडकले आहेत. त्यांच्याच पोटच्या मुलाने त्यांच्यावर मानसिक अत्याचार केल्याचे तसेच मारहाण करून घरातून बाहेर काढून देण्याचे आरोप करत दाम्पत्याने तक्रार देखील केली आहे. विशेष म्हणजे विनोद फलके हा गावातील माजी उपसरपंच आहे. त्याने त्यांची नावे असलेली घराची जागा ही स्वतःच्या नावे करून घेतली असून बँकेत काही कल्पना न देता कर्ज काढल्याचा आरोप वृद्ध फलके दाम्पत्याने केला आहे. दोन तीन वर्षात लगेच काय मागच लागला. चहा देणं, घरातून वळणं बोलणं, पैसे मागत होते, तुम्हाला खायचे का पैसे. आणि आम्ही दोघं बिमार आहे, काय करावं काही समजतच नाही. आणि मग 15 वर्ष आता मागून काय म्हणे, तुमच्या गांडीत घाला म्हणे वावर, आम्हाला घेणं नाही तुमचं घेणं नाही, तुमच्या वावराचं घेणं नाही. म्हणून आम्ही या मुलाकडे गेलो. कुठं दिली? नाही पोलिसात? हो नाही, आम्हाला वावर इकडे काढला, आम्ही इकडून बँकेत पैसे टाकून खाऊ. दौडी द्यायला लावली तर मागायला दौडी देऊ दिली नाही. ते झालं, आम्हाला घराच्या बाहेर काढलं, घरात आलं, हाणमार केली. काय करावं आम्ही, कसं जगावं, कसं राहावं. हां, मला मारलं, म्हाताऱ्याला मारलं, कसं करावं आम्ही. आणि बँकेत कर्ज काढलं आमच्या नावाचं, म्हटलं नावाचं तो सही नाही, काय नाही माहीत नाही. आता माहीत झालं आम्हाला. मग कसं करायचं, कसं जगायचं, आम्ही कसं राहायचं, हे आम्ही सरकारनं आमचा निवाडा करावा, न्याय करावा हीच आमची विनंती. 15 दिवसात 2दा मारलं. आणि आम्ही वावरात कसं मजूर जाऊ दे नेतो, ते मजूर वापस करतो तो. मग कसं ते शेत वायाची आणि शेती कशी वायाची. शेत कोणाचं आहे? शेत माझं आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून घटनेसंदर्भात तक्रार केली होती. मात्र कुठलीच कार्यवाही न झाल्याने शेवटी त्यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मिळावा अशी मागणी करत धाव घेतली आहे. आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका, असाच संदेश आम्ही प्रेक्षकांना देऊ इच्छितो. उत्तर नागपूर प्रभाग 5 अंतर्गत येणारा नवी मंगळवारी तलाव अत्यंत दुर्गंधीयुक्त व रोगराईस आमंत्रण देणारा ठरला आहे. सोमवारी या तलावाची साफसफाई व सौंदर्यीकरण करण्याकरिता आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सुमारे 300 वर्ष जुना नवी मंगळवारी तलाव गेल्या 20 ते 30 वर्षांपासून रोगराईस आमंत्रण देणारा ठरला आहे. तलावाभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे हा तलाव दूषित झाला असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारांच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. हा जो तलाव आहे हा पुरातन तलाव आहे. या तलावामध्ये जे गडरचं पाणी आहे आणि जो केरकचरा आहे
यामुळे हा तलाव अतिशय दूषित झालेला आहे. त्यामुळे येथील जे परिसरातील नागरिक आहे या नागरिकांना राहणं नकोसं झालेलं आहे. कारण जेव्हा पाऊस येतो तेव्हा या पावसामध्ये हा तलाव पूर्ण बुजून लोकांच्या घरामध्ये ते घाणेरडं पाणी साचून जातात. त्या लोकांना ते पाणी काढावं लागते आणि यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये हैजा, मलेरिया, डेंग्यू असे जीवघेणे आजार पसरत आहे. महानगरपालिका काय हे इथे काय झोपेचं सोंग घेत आहे. अनेक वर्षापासून या संदर्भात येथील स्थानिक रहिवाशांनी नागरिकांनी निवेदनं दिलीत, परंतु त्याला केल्याची टोपली दाखवली. सचिव, आप देख ही रहे होंगे कि अभी तक के अपने प्रदीप पोनीकर जी और अपने नंदनवार गुरु जी ने जो भी बताया है तो उसके ऊपर मैं भी सहमत हूँ और बाकी के लोग भी सहमत है. इसके पहले इतने नगर सेवक आए, उन्होंने कुछ किए नहीं, सब आश्वासन देते रहते कि मैं ये करूँगा, ये वगैरह वगैरह ऐसे वगैरह, पर लेकिन करते कुछ नहीं. लेकिन आज की स्थिति में हमको मैदान में उतरना पड़ा. अगर आज हमारी बात इन्होंने, अगर हमारी मांगे अगर इन्होंने सुने नहीं तो आगे इससे भी कदम बड़ा उठाना पडेगा हमको. तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने 3 ऑगस्टला सतरंजीपुरा झोन कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाय क्रांती दिन 9 ऑगस्टपासून तलावाजवळ बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला आहे. इंधन दरवाढी विरोधात ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी इथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सध्या इंधनाचे दर हे सर्वसामान्यांना न परवडणारे असून दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचं बजेट कोलमडलेलं आहे. सातत्याने होणारी ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा अजूनही लाभ मिळालेला नाही, याकरिता केंद्र शासनाने सुधारित उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी युवक काँग्रेस तिवसा आणि युवा संघर्ष समिती यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर प्रभावित झाली होती. पाहता कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य लोकांचे इतके मोठ्या प्रमाणात हाल झाले आणि आपण इतके हाल होत असताना आपण पाहत आहे का मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलचे जे भाव आहे गॅस सिलेंडरचे इतके गगनाला पोचले आहे का तर सर्वसाधारण याचे माणसांचे ते कमळणं मोडणारे आहे. पाहता याचा सर्वात मोठा जो फटका बसला तो फटका बसला शेतकऱ्यांना. कारण आता शेतकऱ्याचं कारण बाजारभाव जर आपण विचारात घेतले तर बाजारभाव एकदम कमी प्रमाणात असल्यामुळे त्याचासुद्धा एक शेतकऱ्यांना घाटा होत आहे आणि वरून डिझेलचे भाव वाढल्यामुळे ट्रॅक्टर त्याचा खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून आज अमरावती नागपूर महामार्ग युवा संघर्ष संघटना युवक काँग्रेसच्या वतीने आज रोखला गेला होता. 1 तास इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि याच्यानंतरही असेच आंदोलन चाललं जोपर्यंत मोदी सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार नाही आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना किंवा लोकांना जोपर्यंत तसल्ली देणार नाही तोपर्यंत हे असेच आंदोलन चालू राहील. अमरावती येथे महाराष्ट्र जिल्हा परिषद अंशकालीन महिला परिचर महासंघाने आपल्या काही न्याय मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन केले आहे. वेतन वाढवण्यात यावे, गणवेश आणि आय कार्ड देण्यात यावे, तसेच कोविड प्रोत्साहन भत्ता आणि प्रवास भत्ता देण्यात यावा, सोबतच पेन्शन योजना पण लागू करावी, अशा मागण्या करत शेकडो महिलांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहेत. जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ बुलढाणा आमचं धरणं आंदोलन याच्यासाठी आहे की आम्हाला शासनाने सेवेत नियमित कायम केलं पाहिजे. आयडेंटिटी कार्ड व ड्रेस हे आम्हाला मिळालं पाहिजे. कारण आयडेंटिटी कार्ड ड्रेस नसल्यामुळं आम्ही कोण्या पदाचे कर्मचारी आहोत किंवा आम्ही काय काम करत आहोत हे कुठलेच कर्मचारी आम्हाला व्हॅल्यू देत नसल्यामुळं हे शासनाने आमच्याकडे लक्ष केले पाहिजेत.
पेन्शन योजना लागू केली पाहिजे. परत प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे, प्रवास भत्ता मिळाला पाहिजे. पगार महिन्याच्या 5 तारखेपर्यंतच झाला पाहिजे आणि 18,000 आम्हाला पगार देण्यात यावा. या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.